भारतातल्या या प्रसिद्ध भारतनाट्यम नर्तिका शिमा करमानी तुम्हाला आठवतायत का? शिमा करमानी यांना जगभरातील अनेक लोक पसुरी या गाण्यातील प्रभावी नृत्यामुळे ओळखतात. पण त्यांचं संपूर्ण आयुष्य हे सांस्कृतिक प्रतिकार, स्त्री स्वातंत्र्य आणि कला संवर्धनाची कहाणी आहे. पाकिस्तानातील प्रसिद्ध भारतनाट्यम नर्तिका, रंगकर्मी, दिग्दर्शिका आणि महिला हक्क कार्यकर्त्या म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. शिमा करमानी यांचा जन्म 16 जानेवारी 1951 ला रावलपिंडी या ठिकाणी झालाय. त्या पाकिस्तानातील अशा काही मोजक्या कलाकारांपैकी आहेत ज्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य कला आणि प्रगतिशील विचार दोनही जिवंत ठेवले. लहानपणीच शिमा करमानी यांना संगीत आणि नृत्याची आवड निर्माण झाली. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी कराचीतील गुरु घनश्याम आणि नलिमा घनश्याम यांच्याकडे भारतीय शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण सुरू केलं. पुढे त्यांनी भारतात जाऊन प्रसिद्ध नृत्यगुरू लीला सॅमसन, मायाधर राऊत आणि राम मोहन यांच्याकडून भारतनाट्यम, ओडिसी आणि कथ्थकचं शिक्षण घेतलंय. विशेष म्हणजे पाकिस्तानात भरतनाट्यमला अनेकदा हिंदू कला म्हणून पाहिलं जात असताना देखील त्यांनी या कलेला केवळ सांस्कृतिक वारसा आणि अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून जपलंय. 1977 मध्ये मोहम्मद जिया उल हक यांनी सत्ता हस्तगत केल्यानंतर पाकिस्तानात इस्लामीकरणाची प्रक्रिया वेगानं सुरू झाली. या काळात नृत्य, संगीत आणि अनेक सांस्कृतिक उपक्रमांवर सामाजिक आणि राजकीय दबाव वाढला. काही शास्त्रीय नृत्य प्रकारांना अ-इस्लामिक म्हणूनही हिणवलं गेलंय. अशा वातावरणात शिमा करमानी यांनी नृत्य सोडण्याऐवजी अधिक जोमानं ते सुरू ठेवलं. त्यांनी साडी परिधान करून भारतनाट्यम सादर केलं, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आणि सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले. त्या काळात पाकिस्तानातील शास्त्रीय नृत्याचा चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. 1979 मध्ये त्यांनी तेहरीक-ए-निस्वान या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्दिष्ट केवळ कला सादर करणं नव्हतं, तर नाटक, नृत्य, संगीत आणि लोककलेच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न समाजापर्यंत पोहोचवणं होतं. महिला हक्कांबाबत जागृती, घरगुती हिंसाचाराविरोधात आवाज, शिक्षण आणि आरोग्यविषयक जनजागृती, सांस्कृतिक स्वातंत्र्याचं संरक्षण, अल्पसंख्याक आणि वंचित समुदायांचे प्रश्न तेहरीक-ए-निस्वाननं रस्त्यावरची नाटकं, सांस्कृतिक महोत्सव, कार्यशाळा आणि समुदाय कार्यक्रमांद्वारे हजारो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलंय. शिमा करमानी यांच्यासाठी नृत्य हे केवळ मनोरंजन नव्हतं, ते सामाजिक बदलाचं साधन होतं. त्यांच्या नाटकांमध्ये आणि नृत्य रचनांमध्ये लिंगभेद, महिलांवरील हिंसा, धार्मिक अतिरेकी विचारसरणी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांतता आणि मानवाधिकार सारखे विषय सातत्यानं दिसतात. त्या स्वतःला स्त्रीवादी अर्थात फेमिनिस्ट म्हणतात आणि अनेक दशकांपासून पाकिस्तानातील महिला चळवळींशी शिमा जोडल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकशाही मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.